सरकारी लाल फितीचा कारभार आणि प्रशासनातील भ्रष्ट कारभार यांच्या एकत्रित कथित युतीमुळे सरकारचं प्रशासनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान कसं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण उघडकीला आलंय। लोकशाही मराठीनं ठाण्यातल्या वनविभागाच्या मालकीच्या जमिनीच्या मोबदल्यात डी दायाभाई अँड कंपनी या खासगी कंपनीला द्याव्या लागणाऱ्या 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवला। या व्यवहारात प्रशासन आणि खासगी कंपनीचं असलेलं साटलोटं उघडकीला आणण्यासाठी लोकशाही मराठीनं प्रभावी मोहीमही राबवली। ठाणेकरांनी सुद्धा यावर जोरदार आवाज उठवला, पण ढिम्म प्रशासनाला खासगी कंपनीच्या खोट्या दाव्यापुढे सत्याचा आवाज ऐकूच आला नाही किंवा सरकारनं झोपेचंच सोंग घेतलेलं दिसतंय। 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वन विभाग अनुत्तरी। ठाण्यातील 193 एकर जमिनीचं वादग्रस्त प्रकरण। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सरकारला 2800 कोटींचा भुर्दंड। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा इथल्या जमिनीचं वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे। राज्य सरकार आणि डी दयाबाई कंपनी यांच्यात या जमिनी संदर्भात अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। यामध्ये 100 एकर जमिनीवर ठाणे महानगरपालिकेनं विविध प्रकारचं आरक्षण टाकलं। हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं। या क्षेत्रावर वन विभागानं आपला दावा सांगितला, पण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास वन विभागानं दिरंगाई केल्यामुळे मूळ वन विभागाच्या जमिनीच्या मोबदल्यात 2800 कोटींचा टीडीआर आता ठाणे महापालिकेला डी दयाबाई या खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे। या व्यवहारामध्ये प्रशासन आणि खासगी कंपनीचं असलेलं साटलोटं उघडकीस आणण्याकरता लोकशाही मराठीनं मोहीम राबवली आहे। खुद्द ठाणेकरांनी या बेकायदेशीर व्यवहाराबद्दल आवाज उठवला। पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळी करून भलं मोठं आंदोलन उभं केलं, पण ढिम्म सरकार आणि त्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याची जाग आली नाही। ठाण्यातील सगळे लोकप्रतिनिधी, मंत्री, ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणी अक्षरशः मूग गिळून गप्प बसले। सरकारच्या तिजोरीतून सामान्यांच्या हक्काचं 2800 कोटी रुपये जाणार हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला, पण यावर मात्र केवळ चौकशी करण्याचं थातूर मातूर उत्तर देत सरकारनं वेळ मारून नेली। प्रकरण प्रचंड गंभीर आहे। धन्यवाद। आज तिथे जवळजवळ 10 कोटी रुपये एकरनी जमीन विकली जाते। 10 कोटी रुपये एकर। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि आज या इथे भाषण करण्याच्या आधी गेले महिनाभर माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून महसूल मंत्र्यांनी मला शब्द, माहित नाही आता ते इथे येऊन काय घोषणा करतात की जितेंद्र एवढं सगळं जर होत असेल तर आपण ह्याच्यावर एसआयटी लावायला हवी, असं त्यांचं स्वतःचं मत आहे आणि माझी मागणी आहे याच्यावर एसआयटी। ठाण्यातील 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण असताना सुरुवातीपासून लोकशाही मराठीनं प्रशासनाला या संदर्भातला थेट जाब विचारला। त्यावर ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी ठाणे पालिकेतून दिला जाणाऱ्या टीडीआरचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही असे दावे केले होते। मात्र हे दावे केवळ कथित स्वरूपाचे असल्याचं आता स्पष्ट झालंय। याचं कारण वन विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडून ठाणे टीडीआर प्रकरणी जो पत्रव्यवहार ज्या गतीनं करायचा होता तो झालाच नाही, अशी लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे। सरकारनं यात वेळकाढूपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सरकारनं सुप्रीम कोर्टात जाऊन वन जमिनीला सरकारच्या ताब्यात घेणं ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार मुद्दामून सुप्रीम कोर्टात जाणार नाही असा दावा नाना पटोले यांनी केलाय। सरकारने या गोष्टीला सुप्रीम कोर्टात जाऊन, कारण की ती वनजमीन आहे आणि त्या वनजमिनीला कुठल्याही परिस्थितीत हे सरकारच्या ताब्यात घेणं हे शासनाची जबाबदारी आहे, पण सरकार मुद्दामून
सुप्रीम कोर्टात चाललेलं नाही आणि ते बिल्डरच्या घशामध्ये ही प्रॉपर्टी टाकायच्या मूडमध्ये आहे. आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू. वन विभागानं यात अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याची भूमिका ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे यांनी मांडली आहे. फॉरेस्टनं आमचं किती नुकसान होणार आहे. जे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई ठाण्यासाठी एक लंग्स म्हणून काम करतात, त्याच्यावरती किती परिणाम होणार आहे या संदर्भातले सगळे प्रश्न ही प्रशासनाकडनं येणं हे निश्चितपणे लोकांना अपेक्षित आहे आणि प्रशासनाने त्याची उत्तरं द्यावी. वन विभाग आणि राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडून ठाणे टीडीआर प्रकरणी जो पत्रव्यवहार ज्या गतीनं करायचा होता तो झालाच नाही, अशी लोकशाही मराठीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील टीडीआर खासगी कंपनीच्या घशात जाण्याचा मार्ग न्यायालयाच्या आदेशानं मोकळा झालाय. जवळजवळ आता 2800 कोटी रुपयाची व्हॅल्यू कुठनं काढली मला माहिती नाही, पण 97 एकर ती लँड आहे. तो मालक जो आहे डायाभाई, त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आणि कोर्टानं त्याची मागणी मान्य केली आणि महापालिकेला त्यांना टीडीआर देण्यास आता ऑर्डर केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं पण केली होती, आता परवा हायकोर्टानं पण केलेली आहे. वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरता दिरंगाई झाल्यामुळेच या जागेवर डी दयाबाई या खासगी कंपनीचा दावा कायम राहिलाय. या दाव्यामुळे ठाणे महापालिकेला 2800 कोटी रुपयांचा टीडीआर जो आता जनतेच्याच म्हणजेच सामान्य करदात्या माणसांच्याच खिशातून जाणार आहे. ठाणे महापालिकेचा अर्थात सामान्य माणसांचे हक्काचे पैसे एका खासगी कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाणार असताना सगळ्यांचंच मौन का, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीनं सतत केलाय. पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. सरकार लोकांप्रती असलेली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतंय. सरकार झोपी गेल्याचं सोंग घेऊन बसलंय. असं असलं तरी लोकांच्या प्रश्नांना सातत्यानं आवाज उठवण्याची सामाजिक जबाबदारी म्हणून लोकशाही मराठी यावर आवाज बुलंदच करेल. अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर दिलं जात नाही, याचाच अर्थ ही प्रशासनाचीच भ्रष्ट मिलीभगत आहे का? हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आता उपस्थित होतोय. सरकार दफ्तर दिरंगाईमुळे तब्बल 2800 कोटींचा टीडीआर खासगी कंपनीच्या खिशात गेला. याची जबाबदारी आता कोण घेणार? सामान्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कोण आणि कधी ठोस कारवाई करणार याची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.